सध्या महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहीम सुरू आहे। अमरावतीतल्या एका गावामध्ये याच मोहिमेमुळे प्रभावित होऊन एका लग्नातील वऱ्हाडी मंडळींनी थेट श्रमदान केलेलं आहे। मंडळी हे वऱ्हाड कुठल्या मंदिरात किंवा लग्न मंडपात निघालं नाही, तर हे वऱ्हाड निघालंय श्रमदान करायला। अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातल्या सांगवी गावात या संपूर्ण वऱ्हाडानं 1.5 तास श्रमदान केलंय आणि पाणी बचाव मोहिमेला हातभार लावलाय। जर आपण पाणी वाचवू, पाणी जिरवू, तरच आपल्याला प्यायला पाणी मिळेल, आपल्या शेतीला पाणी मिळेल। हा एक फार मोठा उद्देश याच्यात आहे। गावातल्या लोकांची एकजूट जर झाली तर हे एवढं मोठं काम कसं सहजतेने पार पडते आणि गाव कसं सुजलाम सुफलाम होईल हे आपल्याला पाहता येईल। वरुडच्या डॉक्टर सुधाकर बंदे आणि डॉक्टर मीना बंदे यांचा धाकटा मुलगा डॉक्टर आकाश आणि डॉक्टर रश्मी यांचं लग्न झालं। त्यानंतर त्यांनी श्रमदानातून निर्माण केलेल्या तलावातील दगडाचं पिचिंग पूर्ण केले। सत्यनारायणाची पूजा करून काय होते किंवा काय नाही होत मला एक्झॅक्टली माहिती नाही आणि मी त्याच्यावर जास्त विश्वास ठेवतही नाही। हे काम करून आपण एक म्हणजे मोठा प्रकल्प इथे राबवत आहे। सगळे लोक एकत्र येऊन म्हणजे जे फार मोठं काम आहे ते छोटंच होऊन जात आहे सगळ्यांनी मिळून केलं तर। पाण्याची कमतरता आहे जागोजागी आणि कुठे कुठे छोट्या छोट्या गावांमध्ये एक दिवस तिथे पाणी मिळत नाही लोकांना। त्यामुळे श्रमदान या मार्फत आम्ही हा संदेश देत आहे लोकांना की त्यांनी या मोहिमेमध्ये सहभागी होऊन सगळ्या शेतकऱ्यांना आणि गोरगरिबांना मदत होईल। दुष्काळाशी 2 हात करता यावे यासाठी महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये श्रमदानातून जल पुनर्भरणाचं काम सुरू आहे। अनेक लोक श्रमदान करतायत। वरुडच्या बंदे कुटुंबियांनी केलेला हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे। शशांक चौरे, ABP माझा, अमरावती।